नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये जिथे आपण डेली मार्केट ब्लॉग पोस्ट करतो. तर आम्ही हा चॅनल याच उद्देशाने चालू केला आहे की जिथे आपल्या मराठी लोकांना स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट याच्याबद्दल अधिकाधिक माहिती मिळू शकावी. आणि आपल्या मार्केट ब्लॉग्समध्ये जे सोमवार ते शुक्रवार येणार आहेत, त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की स्टॉक मार्केटच्या डेली मूव्हमेंट कशी आहे आणि तुम्ही तुमचे ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे स्वतःच्या ॲनालिसिसवर करू शकता. आम्ही तुम्हाला एक प्रकारे गायडन्स देणार आहे इथे की तुम्ही आम्ही आमच्या पद्धतीने कसं ॲनालिसिस करतो आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं ॲनालिसिस करायला पाहिजे. आणि जसे की आपल्याला माहित आहे की शनिवार रविवार मार्केट बंद असते, तर तेव्हा आम्ही इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट म्हणजे मार्केट ॲनालिसिस कसं करायचं, चार्ट ॲनालिसिस कसं करायचं, ऑप्शन डेटा ॲनालिसिस कसं करायचं, हे तुम्हाला शिकवू. तर ही सिरीज हा चॅनल आम्ही याच उद्देशाने काढलेला आहे. तर आज आपले बजेट प्रेझेंट झाले, जिथे आपल्याला माहित आहे की फ्युचर ऑप्शन ट्रेडिंगवर सरकारला काही निर्बंध लावायचे आहेत, जिथे रिटेल इन्व्हेस्टरचा पैसा वाया जाऊ नये. त्यासाठी आज सरकारने अ, अ, आपल्या बजेट थ्रू एस-टी-टी म्हणजे एस-टी-टी हा टॅक्स वाढवला आहे. तर सिक्युरिटीज आणि ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणतात. तर कुठलाही तुम्ही ॲसेट क्लासमध्ये जसं की फ्युचर ऑप्शन, इक्विटीमध्ये जेव्हा ट्रेड करता, तेव्हा ती सिक्युरिटी ट्रेड करण्यासाठी सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स द्यावा लागतो. तर त्या सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये वाढ झाली आहे फ्युचर्स आणि ऑप्शनमध्ये. ही सरकारची काही लोकांना प्रथमदर्शनी असे वाटेल की हे सरकारची एक चुकीचं पाऊल आहे. पण सरकारलाही असे वाटते आणि आम्हीही हा चॅनल याच उद्देशाने चालू केला आहे की छोट्या इन्व्हेस्टर्सचे, रिटेल इन्व्हेस्टरचे कमीत कमी नुकसान व्हावे आणि जास्तीत जास्त फायदा व्हावा. त्यासाठी आपण हा मार्केट ब्लॉग चालू केला आहे, जिथे आपण इन्व्हेस्टरला किंवा ट्रेडरला एक चांगला गाईडन्स देणार आहे. तर चला बघूया आपण की डेली मार्केट मुवमेंट आज काय राहिली. तर आज रविवार असूनही मार्केट पूर्ण वेळ चालू होते. ज्याचे कारण की आज युनियन बजेट होते. तर युनियन बजेट म्हणजे जे सरकार इयरली बेसिसवर प्रेझेंट करते की टॅक्सेस किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर जसं की इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपेंडिचर सरकार काय करणार आहे, कुठल्या क्षेत्रांमध्ये किती किती इन्व्हेस्टमेंट येणाऱ्या वर्षासाठी सरकार करणार आहे, टॅक्स कलेक्शन सरकारचे कसे राहणार आहे, याच्याबद्दल सरकारने आज आपला अर्थसंकल्प मांडला. युनियन बजेट म्हणजे वार्षिक अर्थसंकल्प. तर आपण आता बघू की स्टॉक मार्केटमध्ये कशी मुवमेंट राहिली. तर स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता ही आजची रेड कॅन्डल आहे. तर रेड कॅन्डलच्या वरच्या वाती खूप छोट्या आहेत आणि बॉडी ऑफ द कॅन्डल खूप मोठी आहे. ह्याचा अर्थ की एक चांगलं सेलिंग मार्केटमध्ये झालेलं आहे. तर आपण बघू शकता की मार्केटने काही सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपले तोडलेले आहे. तर आपण आता आवरली चार्ट पहिल्यांदा बघू की मार्केटमध्ये कशी मुवमेंट राहिली. तर जसं की आपण बघू शकतो की 1 तारखेची मुवमेंट स्टार्ट एक कॉन्सॉलिडेटेड लेवलला झालं. त्यानंतर मार्केटमध्ये बजेट प्रेझेंट करायला सुरुवात झाली. बजेट प्रेझेंट करायला सुरुवात झाल्यानंतर जेव्हा स्टॉक मार्केट संदर्भात काही माहिती आली, तेव्हा मार्केटनी एक 24,574 लो बनवला आणि परत पण मार्केट तिथं सस्टेन नाही झालं आणि मार्केटने एक बाउन्स बॅक दिला. पण एक लोअर लेवल्सवरच मार्केट 25,000च्या खाली 24,000 24,825 ला क्लोज झालं. तर मार्केटमध्ये जवळपास आज 2% घसरण मार्केटमध्ये झालेली आहे. आणि इंडिया विक्स, आता व्हॉलॅटिलिटी इंडेक्स म्हणजे काय असतं आपण समजून घेऊ. तर व्हॉलॅटिलिटी इंडेक्स म्हणजे काय की व्हॉलॅटिलिटी मार्केटमधली किती इन्क्रीज होती, त्याच्यावरती मार्केटची मुवमेंट डिसाईड होती. तर तुम्ही जर व्हॉलॅटिलिटी कमी असेल तर मार्केट संथपणे मूव्ह होणार आहे आणि व्हॉलॅटिलिटी जर हाय असेल तर मार्केट फास्ट मूव्ह होणार आहे. तर आज व्हॉलॅटिलिटी चांगली खूप वाढली, त्याच्यामुळं मार्केटमध्ये फास्ट मूव्ज तुम्हाला बघायला मिळू शकल्या. तर तुम्ही बघू शकता की कालच्या व्हॉलॅटिलिटी इंडेक्स चा हा चार्ट आहे
आणि आजची व्होलॅटिलिटी बघा की एक सडन इन्क्रीज व्होलॅटिलिटी मध्ये आला आणि हायर साईड्सला लो व्होलॅटिलिटी बंद झाली 15. तर मार्केटमध्ये 12 ते 15 ही मीडियम व्होलॅटिलिटी असते, 12च्या खाली लो व्होलॅटिलिटी आणि 15-16च्या रेंज पासून वर जी असते ती हाय व्होलॅटिलिटी समजली जाते. जेवढी व्होलॅटिलिटी जास्त असेल तेवढे तुमचं मार्केटमध्ये मोमेंटम जास्त असेल आणि जेवढा मार्केटमध्ये मोमेंटम जास्त असेल तेवढा त्याचा इम्पॅक्ट तुमच्या ऑप्शन आणि फ्युचरच्या प्राइजेसवर पडणार आहे. तर आता जाणून घेऊया ऑप्शन चेन बद्दल. तो ऑप्शन चेन तुम्ही आजची बघू शकता की ही आजची ऑप्शन चेन आहे. ऑप्शन चेन म्हणजे काय, तर ऑप्शनला विविध प्रकारच्या स्ट्राईक प्राइस असतात आणि त्या स्ट्राईक प्राइसवर कुठल्या स्ट्राईक प्राइसवर किती कॉन्ट्रॅक्ट ओपन आहेत, त्याच्यामध्ये नेट नेट कॉन्ट्रॅक्ट मध्ये किती चेंज झालेला आहे हे आपल्याला ऑप्शन चेन मधून समजून येतं. तर आजचं फ्युचर क्लोज झाला 74,733 वर, 24,000 सॉरी 24,733 वर, म्हणजे 24,750 हा ऍट द मनी स्ट्राईक प्राइस आहे. तर इथं तुम्ही बघू शकता की 24,500च्या 67 लाख कॉन्ट्रॅक्ट ह्याच्यामध्ये ओपन आहे. तर ज्या स्ट्राईक प्राइस मध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रॅक्ट ओपन असतात त्या स्ट्राईक प्राइस मध्ये तुम्हाला एक रेजिस्टन्स त्याच्या खाली मार्केटमध्ये मार्केट जाण्यासाठी एक रेजिस्टन्स नेहमी दर्शवणार आहे. तर 25,000च्या कॉल मध्ये बघा, 25,000च्या कॉल मध्ये 1 कोटी लोकांनी 1 कोटीच्या आसपास ओपन इंटरेस्ट आहे. 306% कॉन्ट्रॅक्ट रेट वाढलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की 1 कोटी ओपन इंटरेस्ट आहे. 25,500च्या कॉलमध्ये 1,64,00,000 आहे आणि 26,000 तर आउट ऑफ स्कोपच झालेला आहे सध्या. तर तुम्ही बघू शकता की ह्या ओपन इंटरेस्ट जास्त असल्यामुळे 25,000 आणि 25,500 हे मार्केटचे लेवल्स आता तुम्हाला वरच्या लेवलला ऑप्शन डेटानुसार रेजिस्टन्स इथं या लेवल्सला येणार आहे. तर ऑप्शन चेन नुसार तुम्ही बघू शकता की 24,500 हा तुमचा सपोर्ट आहे आणि 25,000 आणि 25,500 हा तुमचा रेजिस्टन्स आहे. 25,300 ला पण 1 कोटी 9 लाख कॉन्ट्रॅक्ट आहे. 25,000 ला पण 1,03,00,000 कॉन्ट्रॅक्ट आहे आणि 25,500 ला 1,64,00,000 कॉन्ट्रॅक्ट आहे. तर 25,300, 25,500, 25,000 हे तुमचे रेजिस्टन्स राहणार आहेत मार्केटमध्ये आणि 25,500, 24,500 हा तुमचा एक सपोर्ट आहे. तर आता बघूया आपण की ओपन इंटरेस्ट कुठं कुठं ड्रास्टिकली चेंज झाला. तर इथं बघा, हा 25,000चा कॉल आहे, 25,000चा कॉल आहे. तर 77 लाख नवीन कॉन्ट्रॅक्ट आहेत 25,000च्या कॉलमध्ये आणि 56 लाख कॉन्ट्रॅक्ट ही 25,300च्या कॉलमध्ये आज ओपन झाली, म्हणजे नवीन इथं पोझिशन्स बनवल्या आहेत. तर मी ह्याच्या मागचं लॉजिक तुम्हाला एकदा समजून सांगतो आपल्या नेक्स्ट स्लाइडमध्ये. तर तुम्ही बघू शकता की पुटमध्ये जास्त करून इथं ओपन इंटरेस्ट आहे पण एवढा वाढलेला नाही. पुट ओपन इंटरेस्ट 9 लाखांनी वाढलेला आहे. त्याच्यामुळं वरच्या लेवल्सला तुम्हाला आता मार्केटमध्ये रेजिस्टन्स जाणवेल. पुटच्या वर्सेस कॉलचा डेटा बघा, कॉलमध्ये एक हायर ग्राफ्स बनाले आहेत. ते म्हणजे तिथं तिथं तुम्हाला वरती या लेवल्सला 25,000, 25,100, 25,200, 25,300, 25,500 हे सगळे कॉल्स मध्ये ओपन इंटरेस्ट वाढल्यामुळे तुम्हाला वरच्या लेवलला 25,000च्या वर एक चांगला रेजिस्टन्स तुम्हाला दिसेल मार्केटमध्ये. आता आपण बघू FII आणि क्लायंटचा डेटा, म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर वर्सेस इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा डेटा. तर इथं बघा की डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे लोकल इन्व्हेस्टर जे आहेत, इन्स्टिट्यूशनल म्युच्युअल फंड हाऊसेस, मोठे मोठे ब्रोकरेज हाऊसेस, ह्यांनी जास्त फ्युचर ऑप्शन्स मध्ये ट्रेडिंग केलेलं नाही आज. FIIचा बघा की स्ट्रॉंग बेरिश आहेत FII इंडेक्स फ्युचर आणि इंडेक्स ऑप्शन नुसार. आणि हे जे प्रो आहे हे मोठे ट्रेडर्स असतात, हे पण स्ट्रॉंग बेरिश आहेत इंडेक्स ऑप्शनच्या डेटानुसार. आणि क्लायंट बघा स्ट्रॉंग बुलिश आहे. तर इथं एक माणूस गोंधळतो की जेव्हा मार्केट पडायला लागतं किंवा कॉल स्वस्त होतात तेव्हा इथं
लोकांनी भरपूर कॉल विकत घेतलेत आणि त्याच्या विरुद्ध काय करतात FII की वरच्या लेवलला कॉल शॉर्ट करून बसतात. तर तुम्ही जो प्रीमियम पे करता तो ह्यांना मिळतो आणि वरच्या लेवलला जेव्हा कॉलमध्ये ओपन इंटरेस्ट वाढतो तेव्हा एक रेजिस्टन्स क्रिएट होतो मार्केटमध्ये. तेव्हा ह्या लोकांचा तो सोप्या पद्धतीने प्रॉफिट होतो. जे लोक इंडेक्स किंवा ऑप्शन्स शॉर्ट करून बसलेले असतात तेव्हा ते टाइम व्हॅल्यू याची ड्रास्टिकली कमी होत असते ऑप्शन्सची. त्याच्यामुळे हे लोक त्यातून प्रॉफिट कमवतात. तेव्हा तुम्ही ट्रेडिंग करताना अशा वोलटाईल दिवशी छोट्या इन्व्हेस्टर्सनी ट्रेडिंग करू नये किंवा एक स्ट्रिक्ट स्टॉप लॉस लावून ट्रेडिंग करावे. हा आमचा सल्ला राहील. आम्ही हा कुठलाही मार्केट ॲडवाईस किंवा मार्केटचा सल्ला देत नाही. हा इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट आम्ही बनवतोय. तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग करताना तुमच्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरला पहिल्यांदा कन्सल्ट करूनच ट्रेडिंग करा. तुम्ही सेफ ट्रेडिंग करा. तुम्ही चांगलं ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करा. म्युच्युअल फंडच्या आपण सिरीज काही आणू पुढच्या काळात आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने गाईड करू. हॅव अ सेफ ट्रेडिंग, हॅव अ सेफ इन्व्हेस्टिंग. भेटूयात उद्याच्या मार्केट व्लॉगमध्ये. थँक्स.